बातमी आहे अकोल्यातून एक मोठी अपडेट समोर येते। चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतन महाराजवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा महिला व बाल कल्याण समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती। निंबा गावात अंधश्रद्धेचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला होता। गावातील चेतन महाराजमुळे या भोंदू बाबाने लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लहान मुलांना दाताने उचलले आणि गरगरा फिरवले होते। त्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार हे भोंदू बाबा करत होते। या प्रकरणी आता गुन्हे दाखल झालेले आहेत। बालकांवरील क्रूरता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना अंधश्रद्धा पसरविणे व अमानुष अशा कलमानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा हा एका छोट्या बालकाला आपल्या तोंडामध्ये धरून असा गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करत होता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप चुकीचं असं वाटलं, कारण की या बालकासोबत जर एखादं बालक खाली पडलं आणि जगावलं तर किती अडचणीचं होईल हे बघता मी त्या व्हिडिओची थोडी शहानिशा केली आणि शहानिशा करत असताना हे जाणवलं की सदर जे घटनास्थळ आहे हे मूर्तिजापूर तालुक्यातलं एक निंबा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचं आहे। आणि म्हणून या बालकांना न्याय मिळण्याकरता, ही अघोरी वृत्ती थांबवण्याकरता, कुठेतरी या अंधश्रद्धेला आळा बसण्याकरता म्हणून मी स्वतः मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले। आणि इथे उपस्थित झाल्यानंतर मी हा जो व्हिडिओ मी बघितला आहे हा पोलीस स्टेशनमध्ये दाखवला की हे जे कृत्य सुरू आहे हे कुठेतरी चुकीचे आणि बालकांच्या हिताच्या दृष्टीने हे अयोग्य आहे। आणि म्हणून बालकांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने मी हा प्रयत्न केला की त्या बालकांना कुठेतरी न्याय मिळावा। आणि म्हणून पोलिसांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की सदर हा जो आरोपी आहे, या व्हिडिओमधील आरोपी आहे हा चेतन सुनील मुळे या नावाचा असून पोलिसांनी त्यांना बरेच वेळा नोटीस बजावली आहे, परंतु कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत। म्हणून या कुठेतरी गोष्टी या थांबायला हव्या, म्हणून मी स्वतः प्रांजली मनोज जयस्वाल, सदस्य बालकल्याण समिती अकोला, पोलीस स्टेशनला येऊन सोबतच आमच्यासोबतचे आणि म्हणून माझ्यासोबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे आदरणीय सुनील लाडूरकर आणि आदरणीय सुनील सरकटे हे दोघंही माझ्यासोबत त्याच वेळी रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनला उपस्थित होते बालकांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने। त्याचप्रमाणे एनकरेज एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र गरुडे हे देखील आमच्यासोबत उपस्थित होते। या पोलीस स्थानकामध्ये येऊन बालकांची संरक्षण काळजी अधिनियम 2015 नुसार कलम 75 बालकांविरुद्ध क्रूरता, त्याचप्रमाणे कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम कायदा 2013 यानुसार गुन्हे दाखल होत आहे आणि फिर्याद देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। धन्यवाद। आणि सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की सदर प्रकारचा जर आपल्याला आपल्या परिसरामध्ये भोंदू बाबा किंवा या प्रकारचं कृत्य करताना कोणी आढळत असेल तर बालकांच्या संरक्षण काळजी दृष्टीने नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये आपण गुन्हा नोंदवावा, ही कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करत आहे। बालकांना कुठल्याही या प्रकारे अडकवू नका आणि बालकांच्या बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड प्रत्येकाने बालकांना मदत करा।